असं जर तो म्हणला असेल तर मी काय ऐकलं नाही ते. असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. मग जर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला उणीव भासवती, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही कोणी. तो मित्र असो किंवा तो स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही. आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल. आणखीन तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे. जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे तो मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे. परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, मग जात कुठली असू द्या, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा, याची शब्दातून का होईना जर तो मानला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं, फक्त आणि फक्त गुंडगिरी, भ्रष्टाचार करणं, लोकांच्या जमिनी हडपणं, कुणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं, त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा, कोणालाही ब्लॅकमेल करायचं. मग मंत्री असेल, सरकार असेल, अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही, यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा, पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा. ही इतकं भयंकर पाप तो करत होता. जर तसा म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे, किती पापी वृत्तीतून, किती गुंडगिरीतून ह्यो पैसा आणि राजकारण उभा करत होता. असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी, जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढं तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीसने आणि अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत. नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाक होणार. पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल, म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट नाही, त्याचा अर्थ तोच आहे. त्याचा अर्थच तो होतो. मग याच्यावरून अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता, त्या बीडच्या जेलमधला, कारागृहातला, तो यांनीच तर बदलला नसेल ना. याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे. कारण तो जरा जेलर टाईट होता, कायद्याला धरून होता आणि त्या सत्य तो सत्य करत होता अशी माहिती आहे किंवा आमच्याकडं बीडमधूनच कळालेली. तो तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला. अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता. इतका कडवट असा होता अशी माहिती. बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं, त्याला निलंबित करण्यात आलं. याचीसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे. याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती 100% संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणण्यापेक्षा 100%च अजित पवारला हाताखाली धरून संतोष भाईच्या केसमध्ये दबाव आहे. पण अजितदादाला आणि फडणवीसला सुद्धा सांगतो, संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट भोगावं लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण ह्यो जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे. असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस, यालासुद्धा आता जेरबंद करायला पाहिजे. यालासुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. माझ्या मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला. मग आता घातपातच मॅटर होतं धन्याने केलेलं. चल ना नार्को टेस्टला, मी किती दिवस उरकून बसलोय यायचं भांगार. चल ना, वाट बघून मी मराच बारी आली. किती यष्ट्या हुकल्या आपल्या. नार्को टेस्टला जायचं आपल्याला, चल, लप्पू नको. बयासारखे चाळ्या नाही करायचं मस्त सगळं. नार्को टेस्टला चल.